हे जंगल फक्त झाडांचं नाही. इथे प्रत्येक पानाची एक गोष्ट आहे. प्रत्येक वाटेवर एका पिढीची पाऊलखूण आहे. आणि प्रत्येक आवाजात या मातीचा इतिहास आहे. आज हे लोक इथे एकत्र आले आहेत, फक्त आपल्या हक्कांसाठी नाही, तर त्या जंगलासाठी, जिथे प्राणी, पक्षी, फुलपाखरं, झाडं आणि माणूस सगळे एकाच घराचं सदस्य आहेत. ही रॅली फक्त चालण्याची नाही, ही आहे अरेच्या जंगलाच्या अस्तित्वासाठीची हाक. आपली संस्कृती जपण्यासाठी, आपलं जंगल जपण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना हे जंगल जिवंत ठेवण्यासाठी. कारण अरे वाचलं तर फक्त जंगल वाचणार नाही, एक संस्कृती, एक इतिहास आणि असंख्य जीवांचं घर वाचेल. मित्रांनो, आज आहे 9 ऑगस्ट आणि आपण आलो आहे हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करायला आरेमध्ये. आज पाठीमागे बघू शकता भव्य मिरवणूक येते आणि ती मिरवणूकमध्ये सगळे आदिवासी बांधव एकत्र आलेले आहेत आणि यांचे जे पारंपरिक नृत्य आहेत आणि त्यांनाच आपण विचारू की आरेचं जंगल आणि आदिवासींचं नातं काय आहे. तुम्हाला सगळ्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे 9 ऑगस्ट, जागतिक आदिवासी दिवस. तर आज आम्ही जागतिक आदिवासी दिवस साजरा करत आहोत कारण आमचे जे हक्क आहेत, अधिकार आहेत त्यांचं आणि त्याच्यासोबतच आरेमध्येच नाही तर सर्वत्र आदिवासींची जी संख्या आहे ती दाखवण्याचा आज हा प्रयत्न आहे. तर जोहार. इकडची एक स्थानिक म्हणून, आदिवासी स्थानिक म्हणून मी बोलते आहे आणि आज 9 ऑगस्ट आमचा जागतिक आदिवासी दिवस आहे आणि आम्ही खूप खुश आहोत. हा दिवस आम्ही खूप मोठ्या प्रमाणात सादर करतो आणि प्रत्येक वर्षी सादर करतो. इथे मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक आहेत, आमचे बंधू बांधव आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत हा सण साजरा करतो पूर्ण आणि आम्हाला खूप आवडतं. आम्ही हा सण यासाठीही साजरा करतो की आमचा दिवस आहेच, त्याचबरोबर इकडे जे 27 आदिवासी पाडे आहेत आणि त्या पाड्यामध्ये आमची जी संख्या आहे आदिवासीची ती सरकारला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. 9 ऑगस्टची पूर्ण रॅली काढतो कारण सरकारने थोडं लक्ष द्यावं आमच्याकडे आणि इकडे येणारे प्रोजेक्ट्स थांबवावेत आणि आम्हाला आमचे मतं जी आहेत त्याप्रमाणे आम्हाला इथे राहू द्यावं. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस आहे. आदिवासी बांधव म्हटलं की जल, जंगल, जमीन आणि पूर्वापासून त्याचं संरक्षण करत आलेली व्यक्ती आहेत आणि त्यांचा गौरव कुठेतरी होत आहे. त्या दृष्टीने सर्व आदिवासी बांधवांसाठी हा आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्याचप्रमाणे कसं आहे की हा विशेष माझा जो प्रभाग तुम्ही बघतायत हा आरे कॉलनीचा आहे. हे आरे कॉलनीचे तुम्ही जंगल जे बघतायत, जे आता काही दिसत आहेत ते हे आमच्या आदिवासी बांधवांनी आतापर्यंत वाचवलेलं आहे आणि नवीन काही शासनाच्या माध्यमातून प्रोजेक्ट येण्याचं हे ते चालू आहे. त्यामुळे तेव्हा देखील आम्ही ह्या जल, जमीन आणि जंगल ह्याचं जे संरक्षण करायचं काम आहे ते अजूनही आम्ही ह्यापुढे करत आहोत आणि करत राहणार. यासाठी आम्ही आमच्या आदिवासी संघटनेच्या माध्यमातून वन हक्क दावे दाखल केलेले आहेत की त्या जमिनी ज्या आहेत त्या आम्ही पूर्वापार इथे कसत आहोत आणि त्या जमिनी आम्हाला मिळाव्या. आम्हाला मिळाल्या म्हणजे साहजिकच आहे की त्याचं संरक्षण केलं जाणार आहे.
यासाठी विशेष म्हणजे तुम्ही म्हणतात ना की विशेष काय आहे, ह्याचं विशेष महत्त्व हे असं आहे की आम्ही जे संरक्षण करत आलो आहे आणि याही पुढे आम्ही त्याचं संरक्षण करणार आहोत. जोहार, सभी को नमस्कार। ये एक महावीर इंटरनेशनल संस्था है जो एक नॉन रिलीजियस संस्था है। जैसे महावीर के नाम से हम सोचते हैं कि जैनों की संस्था होगी, ये कम्प्लीटली नॉन रिलीजियस ऑर्गेनाइजेशन है। तो यहाँ पे हम कोई विशेष धर्म के हिसाब से नहीं करते, तो कम्युनिटी की तो कोई बात ही नहीं है, तो हम सब धर्म के लिए काम करते हैं। लेकिन हमारा मकसद रहता है कि जीव दया और प्राणी मात्र की सेवा करें, सबकी सेवा सबको प्यार। और ये आदिवासी संप्रदाय से मेरा विशेष जुड़ाव है। ये लोग भी मुझे अपनी बहन मानते हैं, मैं भी उन लोग के परिवार के साथ बहुत मिक्स हूँ और लगभग सभी मुझे जानते हैं। तो मुझे ऐसा लगता है कि ये दिवस आया तो मैंने क्यों ना हम सब मिलकर सेलिब्रेट करें इस दिवस को। आकाश आहे इथे इथला आरेचा स्थानिक आणि त्यालाच विचारू आरेबद्दल. आज जे जागतिक आदिवासी दिवस आहे त्याचं महत्त्व. आकाश, आज जो जागतिक आदिवासी दिवस आहे त्याचं महत्त्व काय वाटतं तुला? जागतिक आदिवासी दिवस हा फक्त भारतात साजरा होत नाही, तो पूर्ण जगभरात साजरा होतो. कारण की तो म्हणून त्याला म्हणतात जागतिक आदिवासी दिवस, विश्व आदिवासी दिवस. आणि ह्याचं महत्त्व असं आहे की लोकांसमोर आम्ही आमची संस्कृती, आमचे नाच, आमची गाणी आणि ओव्हरऑल आम्ही कसं राहतो जंगलामध्ये आणि कसं जंगलाशी सांभाळून घेतो. आणि आम्हाला कुठे जंगलाचा ऱ्हास करायचा नसतो, जंगलासोबतच आमचं राहणं आहे. आणि अशा पद्धतीने ही संस्कृती 9 ऑगस्टच्या दिवशी आम्ही रॅलीच्या माध्यमातून लोकांसमोर आणतो. एक उत्साह असतो आमच्यासाठी, हा खूप आनंदाचा दिवस आहे. आणि त्याच दिवशी नाचत गात आम्ही युनिट नंबर 5 पासनं आरे डेअरी ते बिरसा मुंडा चौक इथे समारोप होतो. हा आमचा रूट आहे डेली. आणि या रूटमध्ये आम्ही पूर्ण नाच गाणं, संस्कृती दाखवणं, दारपा नाचणं, हे सगळं करतो. आता आज तर हा आदिवासी दिवस आहे, त्याच्या महत्त्वामुळे आज लोक इथे जमा झाले. आरेमध्ये तुझं लहानपण गेलं बरोबर, तर इथला तुझा काय एक्सपिरियन्स आहे, तू काय शेअर करू शकतो इथला जंगलाचा? कारण आम्ही आतापर्यंत तर बाहेरून बघितलेलं आहे. इथे 27 पाडे आहेत. तर हे 27 पाडे तर अजूनपर्यंत मी तर नाही एक्सप्लोअर केलं, तर तू सांगू शकतो कुठले हे 27 पाडे आहेत आणि तुझा काय एक्सपिरियन्स आहे त्याबद्दल? मी लहानपणापासून या जंगलामध्ये राहिलो आणि वाढलो. माझे आईवडील ही इथलेच आहेत, इथले या जंगलामध्ये राहिले. त्यांचे आईवडील पण इथलेच आहेत. या जंगलाची राखण त्यांनी केली. या जंगलासाठी, या जंगलामध्ये येणारे नवीन प्रोजेक्ट्स जे आदिवासींसाठी तसंच पर्यावरणासाठी आणि संपूर्ण मुंबईकरांसाठी घातक असतात. कारण की मोठ्या प्रमाणात इथे वृक्षतोड होते. आणि त्यामध्ये काय होतं की आता वाढणारं तापमान, मुंबईभर पूर्ण तापमान वाढत चाललं आहे, हीट वेव्स येतात. तर या सगळ्या गोष्टी आम्ही जाणून आहोत. आणि आदिवासी म्हणून माझं असं वैयक्तिक किंवा सर्व आदिवासींच्या तर्फे मी असंच म्हणतो की हे जंगल वाचवणं फक्त आदिवासींचं कर्तव्य नाही आहे, आपल्या पूर्ण मानवतेचं कर्तव्य असलं पाहिजे. हे जंगल मी लहानपणापासून बघत आलो आणि ह्याच्यामध्ये मिळणारे आम्हाला कंदमुळं, पालेभाज्या, या सगळ्या गोष्टी, रानभाज्या, ह्यावरती आम्ही आमचा गुजारा करतो. पावसामध्ये येणाऱ्या भाज्या वेगळ्या असतात, दिवाळीत वेगळ्या असतात, उन्हाळ्यात वेगळ्या असतात, फळं असतात. तर हे सगळं मी जवळून पाहिलं आहे. आणि हे सोडून जाणं म्हणजे जीवन उद्ध्वस्त होणं. आदिवासी म्हणजे प्रॉपर पूर्ण जंगलावर अवलंबून आहे. जरी शहरामध्ये काही मिळत नसेल पण आमचं जंगल आम्हाला संपूर्ण देतं. चाहता हूँ कि प्रकाश जी जो है क्या इन्होंने जो भी बोला है हमारे बारे में, प्लीज हम साधारण व्यक्ति हैं और साधारण ही रहेंगे. आप लोग जो काम कर रहे हैं यहाँ, जो जंगल का सुरक्षा कर रहे हैं, सुरक्षित के लिए लड़ रहे हैं, यही सबसे बड़ी चीज़ है. और हम चाहते हैं दिल से कि ये जो भी आपका जंगल का जो जगह है, जो आपके पूर्वजों का जो था, वो आपके साथ ही रहे, आपका हक बना रहे. और सब लोग आप ही यहाँ से ही क्या सब आपका शुभ काम होते ही जाए. तो यही मेरी प्रार्थना है. धन्यवाद.